रामकृष्ण हरी माऊली. आपण आता आलोय श्री क्षेत्र रेवणगाव मध्ये. तिथं आज आपल्या नाथांच्या पालखीचा मुक्काम होता, काल रात्री मुक्काम झाला आणि आता आपल्या समवेत आहेत श्री मच्छिंद्रनाथ ट्रस्टीचे उपाध्यक्ष पोपट अण्णा चव्हाण. रामकृष्ण हरी. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की आपण पालखी गडावरून हलते तर त्याची व्यवस्था कशी होते? त्याचे आम्हाला अगोदर पहिले एक महिना त्याचं नियोजन करायला लागतं की प्रत्येक गावात जाऊन त्या पत्रिका चिकटवायच्या, पत्रिका लावायच्या. सरपंच आणि पोलीस पाटील यांना भेटून त्यांना आपली सगळी नियोजन आहे ते आम्ही त्यांना सांगून की बाबा आमची अशी व्यवस्था होईल किंवा जर व्यवस्था नसेल त्या ठिकाणी ते आम्हाला सांगते, मग तिथं आम्ही नियोजन दुसरं लावतो. म्हणजे एक महिना आधी तुम्हाला तिकडून पूर्ण पंढरपूर पर्यंत प्रवास करावा लागतो. आरत परत एक महिना आधी जाऊन पुढले सगळे नियोजन लावावं लागतं. तर प्रत्येक गावातल्या म्हणजे लोकांचं सहकार्य कसं लागते आपल्या दिंडी सोहळ्याला? अगदी आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठं आम्हाला अडचण आलेली नाही. आजपर्यंत कुठे अडचण नाही, कुठं अडचण आलेली नाही. आणि सो करताना सगळे ते करते. दान धर्म लोक रस्त्यात वगैरे कसं करताय? भरपूर दान होतंय. दान धर्म भरपूर होतं. म्हणजे लोकांची श्रद्धा भरपूर आहे देवावर. आणि नंतर परतीचा प्रवास कसा होतो आपला? परतीचा प्रवास सकाळ पंढरपूर ते तासगाव त्या साईड नव्हतं. बरं, दिगंजी मार्गे, जुनोनी मार्गे, तासगाव. परतीच्या प्रवासाला काय कुठे अडचण वगैरे काय येते? आम्हाला कुठंच अडचण नाही. एक फक्त जुनोनी मध्ये तेवढी अडचण येते आम्हाला. जुनोनी म्हणजे कशा राहायची सोय होत नाही? राहायची सोय होत नाही. तर लोकांची संडाची म्हणा, लगेची म्हणा, इकडे सोय होत नाही. त्याच्यामुळे ते आम्ही मुक्काम उडविलेला आहे. बरं, आता तिथला मुक्काम आपण शेकेवाडी म्हणून घेतलं. म्हणजे नियोजन सगळं व्यवस्थित होतं, कोणाची सुद्धा गैरसोय आजपर्यंत झालेली नाही. कोणी आजपर्यंत उपाशी पोटी झोपलेलं नाही. बघा मंडळी, किती तर वर्ष झालं सेवा नाथांची करतायत, एक सुद्धा वारकरी आजपर्यंत कधी त्यामध्ये उपाशी झोपलेलं नाही. सगळ्यांची कुणाची सुद्धा गैरसोय होत नाही, सगळ्यांची व्यवस्थित सोय होते. तरी आपल्या सर्वांच्या वतीने या ट्रस्टीचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. रामकृष्ण. शिवगोरख.